शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आत्ता आपण सौ वंदना माने मुक्काम पोस्ट जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत आणि माने मॅडम यांनी आपल्या सोशल मीडियाच्या व्हिडिओवरून आपल्याला संपर्क साधला होता आणि आपलं शेड्यूल सुरू केलेलं होतं. आपण माने मॅडम यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. मॅडम नमस्ते. नमस्ते. मला सांगा, टोमॅटो ही जात कोणती? आर्यमान. आर्यमान. आणि ही ग्राफ्टेड जात आहे, म्हणजे वांग्याच्या रूट स्टॉक वरती टोमॅटोचं ग्राफ्टिंग केलेलं आहे, म्हणजे कलम केलेलं आहे आणि ती जात आहे. लागवड करून किती दिवस झालेले? 22 दिवस. 22 दिवस झालेले आहेत. कलम केलेली जात आहे आर्यमान आणि 22 दिवसांची लागवड आहे. 2 ओळीतलं अंतर किती आहे? 5 फूट. 5 बाय 2 वरती दिसती मला लागवड. दीड 5 बाय 1.5 वरती. ह्या प्लॉटला माने मॅडमने आतापर्यंत हफाग गोल्डचं शेड्यूल केलेलं आहे आणि दुसरं फॉस्फोरिच, डबल टॉप, कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेटचं एक शेड्यूल झालेलं आहे आणि आता गिर अमृतचं करणार आहेत. मॅडम मला एक सांगा, तुम्ही टोमॅटो दरवर्षी करता का? हो, दरवर्षी करता. हो. टोमॅटोची दरवर्षीची तुमचं जे शेड्यूल असतं आणि आता आपण करतो हे नॉर्मन बोरलॉगचं शेड्यूल, ह्याच्यात महत्वाचे तुम्हाला काय बदल वाटतात? महत्वाचे बदल म्हणजे टोमॅटो लागवड झाली की 3ऱ्या दिवशीपासून आळवणी घालावे लागतात. तर तो खर्च वाचलेला आहे. आम्ही आता हे ड्रिपनी सोडले आणि फवारण्या ज्या आहेत ते 3ऱ्या-4थ्या दिवशीपासून 2-3 दिवसाला जे करावे लागतात ते 10 दिवसांनी केली तरी चालते. व्हेरी गुड. हा महत्वाचा फरक आहे. आपण ज्या मिशन वरती काम करतोय की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याच सोबत दर्जेदार उत्पन्न मिळालं पाहिजे, त्या बाबतीत मॅडम नकळतपणे बोलून गेलेल्या आहेत. मला सांगा, हफाग गोल्ड सोडल्यानंतर तुम्हाला टोमॅटोच्या वाढीमध्ये दरवर्षीपेक्षा किती बदल जाणवतो? खूप बदल जाणवतो आणि रोजच्या रोज त्याच्यात वाढ झालेली दिसते. रोजच्या रोज वाढ दिसते. रोजच्या रोज वाढ आणि लक्षात येण्यासारखी वाढ दिसते. दुसरी गोष्ट, कर्दनचा स्प्रे घेतलेला होता तुम्ही, तो घेऊन किती दिवस झालेले? 5-6 दिवस झाले. 10 दिवस झाले असते. 10 दिवस झालेले. पण त्याच्यानंतर अजून दुसरा स्प्रे घेतलेलाच नाही. बर. नागाळी असेल किंवा थ्रिप्स असेल, हा जो पहिली औषध वापरायचे त्याच्यामध्ये आणि कर्दनच्या ट्रीटमेंट मध्ये किती बदल दिसतोय? म्हणजे नागाळीसाठी 303 म्हणावं, बाकीचे जे कधीतरी आम्ही असं वापरत होतो आणि इतर जैविकही, पण त्याच्यात आणि याच्यात फरक हा की याचा रिझल्ट म्हणजे खूप जास्त दिवस टिकतोय. रिझल्ट कर्दन 1000चा. ओके. शेतकरी बंधूंनो, आपण वांग्यासारखं पीक असेल किंवा इतर डाळिंबासारखे पिकं असतील, कर्दन 1000 किंवा आपले जे पण कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहेत त्यांचं किमान 2 ऍप्लिकेशन मधलं अंतर 20 ते 25 दिवसाचं आपण ठेवलेलं आहे. वांग्यामध्ये कित्येक वेळा शेतकरी 1 दिवसाला, 2 दिवसाला, 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड फवारणी करणारे शेतकरी आहेत. आपल्या शेड्यूल मध्ये आपण 20 ते 25 दिवसाला, काही ठिकाणी तर 1 महिन्याला फवारणी करतो. मॅडम मला एक सांगा, आता थोडासा काही ठिकाणी मला थ्रिप्सचा अटॅक नवीन दिसतोय आणि त्याच्यामध्ये व्हायरस ट्रान्समिशन दिसतोय. आपल्या कंपनीचं सेक्युरा प्लस हे व्हायरस वरती खूप चांगल्या पद्धतीने काम करणारं प्रॉडक्ट आहे. तर त्याचं आता आपण ऍप्लिकेशन परत करूया. आणि सगळ्यात महत्वाचं, टोमॅटो मध्ये नंतर आमच्याकडे त्याला तिरंगा असं म्हटलं जातं. प्लास्टिक व्हायरस आणि तिरंगा व्हायरस हे 2 महत्वाच्या समस्या आहेत. तुम्हाला ह्या इकडे जाणवतात का? तिरंगा तसा आमच्या प्लॉट मध्ये नाही झाला कधी. हो ना. आणि प्लास्टिक व्हायरस नाही आपल्याकडे, कोल्हापूर जिल्ह्यात नाही अजून नाहीये. ओके. आपल्या नॉर्मन बोरलॉगच्या टोमॅटोच्या शेड्यूल मध्ये जर सुरुवातीपासून शेड्यूल असेल तर प्लास्टिक व्हायरस आणि तिरंगा हे व्हायरस सुद्धा येतच नाहीत. हे आपल्याकडे रिझल्ट आहेत. आता आपण माने मॅडमला पूर्ण शेड्यूल देणार आहोत आणि तुम्हाला वेळोवेळी ह्या प्लॉटचं निरीक्षण आणि वेळोवेळी ह्या
प्लॉटची प्रगती आपण तुमच्या समोर ठेवणार आहोत. पण सध्या ॲव्हरेज जर पाहिलं आपण तर हे रोप आपण पाहू शकता अतिशय हेल्दी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राफ्टिंग इकडे जास्त फेमस आहे. काही प्रमाणात नागाळी होती पण आता ती कंट्रोलमध्ये आहे. आपण कर्दन 1000चा एक स्प्रे ह्या प्लॉटला दिलेला होता तेव्हा ही नागाळी तरी सध्या कंट्रोलला दिसते. ह्या व्यतिरिक्त आता सध्या इतर तुम्हाला दुसरी काही समस्या जाणवते का? बिलकुलच नाही. आणि वाढीमध्ये आता मी जर तुम्हाला टक्केवारीत विचारलं, दरवर्षी तुम्ही टोमॅटो करता, ह्या वर्षीच्या आत्ताच्या टोमॅटोच्या प्रगतीमध्ये टक्केवारीत जर सांगायचं झालं तर किती बदल आहे आणि खर्चात परत एकदा टक्केवारीत खर्च तुमचा किती कपात झाली अंदाजे? अंदाजे खर्च तसा 50% आला. कारण इतर आता नागाळीवर वगैरे आपण रासायनिक जे मारतो ते खूप महाग आहेत औषधं. बरोबर. त्या मानाने आपली आहेत महाग, पण मध्ये जे अंतर जास्त आहे 10 दिवसांनी रिझल्ट टिकण्याचं प्रमाण 15 दिवसांनी मारायचे आहेत, त्याच्यामुळे खर्चात बचत होतेच. म्हणजे अगदी बरोबर आहे की समजा 1000चे औषध 3 वेळा मारले आणि 1500चं एकदा मारलं, हो अगदी तो फरक जो आहे तो आहे निश्चितच. मग तिथे बचतच आहे. बचत आहे, शिवाय लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात आणि प्लॉटवरची काळोखी कमी झालेली नाही. वाढ रोज दिसते आणि कुठं तर म्हणजे असं थ्रिप्स आहे म्हणजे कुठं तरच आहे. नाही, हे आता थोडस व्हायरस ट्रान्समिशन झालेलं आहे. आपण ती शेड्यूल अजून केलेलंच नाहीये व्हायरस साठीच, पण आता निश्चित करूया. ते अगदी प्रमाण अत्यल्प आहे परंतु आता आपण लगेच करणार आहोत. खर्चाचं तुम्ही सांगितलं, पण ओव्हरऑल प्लॉटचा जो अपीअरन्स आहे, काळोखी तुम्ही बोललात, परंतु ओव्हरऑल प्लॉटचं जे एक नंबर सगळं म्हणजे आम्ही आता तुमचं शेड्यूल वापरायला लागल्यापासून म्हणजे खूप साऱ्या गोष्टीत बदल आहे. खर्च तर कमी आहेच आणि पीक तसं एक नंबर आहे. म्हणजे आम्हाला दरवर्षीपेक्षा खूप चांगलं दिसतंय, खूप चांगले रिझल्ट दिसतात. निश्चितच माने मॅडमचं हे थोडक्यात त्यांनी जो सारांश सांगितलेला आहे की दरवर्षीपेक्षा पिकाच्या वाढीमध्ये अतिशय चांगली प्रगती आहे आणि खर्च निम्मा आहे. आणि कसं 39-40 टेम्परेचर होतं लागवड करताना. बापरे. आपल्याकडं त्याला टेम्परेचर मध्ये सकाळी संध्याकाळी अशी लागवड केली. तुटाळ तेवढी काही जास्त झाली नाही आणि तेव्हापासून म्हणजे टेम्परेचर मुळे वाढ तेवढी होणार नाही असं आम्हाला वाटलं होतं, परंतु वाढीला कुठेही ब्रेक लागला नाही, अजिबात नाही. ते फुटवे म्हणा आणि आता फुलकळी पण आलेली आहे. फुलकळी यायला चालू 17व्या दिवशीपासूनच फुलकळी दिसायला लागली. येस येस येस. आता आपण तो पण शेड्यूल पुढच्या शेड्यूल मध्ये घेणार आहोत. परंतु इतर आता आपल्याला प्लॉट अजून खूप पुढे जाणार आहे. आपण वेळोवेळी अपडेट देणारच आहोत. परंतु आत्ताच्या कंडिशन पर्यंत इतर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकाल नॉर्मल विषयी? हो अगदी. आणि ग्राफ्टेड टोमॅटोची वाढ थोडी सावकाश होती असं मी ऐकलं होतं. राईट. पण आपल्या इथं तर एकदम फास्ट झाली. मी विचार करते आपल्यात फास्ट का झाली, म्हणजे थोडस एक 15-20 दिवस थोडी सावकाशी असते म्हणे आणि त्याच्यानंतर फास्ट वाढते, पण आपल्यापासून तर आपल्यात तर पहिल्यापासूनच फास्ट आहे. त्याच्यामुळे ही आपली जैविक उत्पादन आहेत. येस येस. तुम्ही भेंडीला पण आपलं प्रॉडक्ट वापरलं होतं, भेंडीमध्ये काय अनुभव होता तुमचा? भेंडीमध्ये चांगलेच की फुटवे भरपूर होते, काळोखी होती आणि रोगराई तर कमीच होती. एकदम. आणि उत्पादन चांगलं निघालं. चालतंय. सगळ्यात महत्वाचं सर म्हणजे ग्राहकापर्यंत आपण रासायनिक पोचवायचं नाही. आमचं दोघांचं एक मानस आहे. तर तुमच्या ह्या औषधामुळे ना आम्हाला खूप त्याचा आनंद वाटतो की आपण जैविक वापरून एकदम चांगली पिकं आणतो, आपणही जैविक खातो आणि लोकांनाही जैविक पोचवतो. हा विचार खूप. आणि ग्राहकाने असा विचार करायला पाहिजे की ते चमकदार आहे म्हणून त्याच्याकडे आकर्षित न होता जैविक आणि सेंद्रिय जे आहे ना ते लोकांनी विचार करून खरेदी करावं, केलंच पाहिजे. मग शेतकरी बंधूंनो, आजवर आपण वांग्याच्या सारख्या किंवा इतर भाजीपाला पिकासारख्या पिकांमध्ये खूप वेळा ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे जायचो मी सुरुवातीला आणि ज्यावेळेस ऐकायचो शेतकऱ्यांकडून की आम्ही 2 दिवसाला फवारणी घेतो, मी त्या शेतकऱ्यांना एक प्रश्न विचारायचो, तुम्ही 2 दिवसाला फवारणी घेता, हे वांग तुम्ही घरी खाता का किंवा हे टोमॅटो घरी खाता का? तर ते सांगायचे आम्ही खात नाही सर, पण आमच्या पुढे पर्याय पण नाही 2 दिवसाला फवारणी केल्याशिवाय. आज ती परिस्थिती बदलण्यात आपण निश्चितच यशस्वी झालेलो आहोत. आपले कित्येक वांगे उत्पादक शेतकरी आहेत जे आता सांगतात, आवर्जून सांगतात, अभिमानाने सांगतात, सर आम्ही रोज घरी आमचं वांग खातो. आणि मॅडम आता एक्झॅक्टली तेच बोलल्या. आणि शेतकऱ्यांनी हा विचार करणं फार गरजेचं आहे की जर
आपण विष वापरून उत्पादन केलेलं जर भाजीपाला किंवा अन्नधान्य आपण घरी खाऊ शकत नाही, आपण इतरांना पण खाऊ दिलं नाही पाहिजे. आणि तयार करताना आपण जेव्हा ते प्रॉडक्ट म्हणजे उत्पादन तयार करतोय तेव्हा आपल्याला त्याचा त्रास होणारच हो. अगदी मार्केटमध्ये गेल्यावर लोकांना तर होणारच होणार, पण ते उत्पादित होईपर्यंत आपल्याला पण त्रास होणार. अगदी फारच छान विचार मांडलेले आहेत माने मॅडम. थोडं कमी येऊ दे, पण तुम्ही जैविक आणि सेंद्रिय मध्येच यायला पाहिजे. तसं आपल्या ट्रीटमेंट मध्ये कमी उत्पादन येतच नाही, शेतकऱ्यांना खूप चांगले उत्पादन देतोय आपण काढून. पण निश्चितच ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला पूर्ण प्लॉटचं निघेपर्यंत आपण सर्व माहिती आणि वेळोवेळी आपण ह्या प्लॉटची पुढची प्रगती आपण तुमच्यापर्यंत आणणारच आहोत. आणि लवकरच अजून एक 20 ते 25 दिवसांनी ह्या प्लॉटचं दुसरं निरीक्षण करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.